चला आता आपण हा जो काही 20वा दशक आहे पूर्ण नामरूप म्हणजे सगळ्या दशकांचा सार. तर आपण एक इनोव्हेटिव्ह पद्धतीने तो घेत आहोत. ज्यांनी ज्यांनी वाचन केलं त्यांनाच मी बोलायला लावत आहे. तरी पण मी सुद्धा वाचलंच आहे बरेचसे पॉइंट. अशा एकत्र संगमाने आपण हा दशक पूर्ण करत आहोत. तर सगळ्यांचा हातभार त्यात लागत आहे. तर मृदुला मॅडमनी पण अतिशय सुंदर पद्धतीने वाचलं. मृदुला मॅडम, तुमचं वाचन झाल्यावर मला पर्सनली काही मेसेज आले की तुमचं बऱ्याच जणांना आवडलं. आणि तर ते तुम्ही बोलावं आता काय तुम्हाला व्यक्त करायचं आहे. सगळ्यांना नमस्कार. आवाज येतोय? हो. हो, येतोय येतोय. हा, ठीक आहे. तर आता दासबोध वाचन हे तुम्ही घेतलं ना, ते खरं आमच्यासाठी पर्वणी होती. म्हणजे आतापर्यंत आम्ही वाचलं नव्हतं का किंवा माहीत नव्हतं का? माहीत होतं. पण नुसतं माहीत असणं आणि कळणं यातला जो फरक आहे ना, तो दासबोध वाचनाला घेतल्यावरती कळला. म्हणून खरं तुम्ही ही कल्पना वेगवेगळ्या ज्ञानबोधवरती जी दिलेली आहे की आपण हे वाचायला घेऊ, ती कल्पनाच खूप छान आहे. त्यामुळं असंही तुम्ही ज्ञान देत असता. पण जे देताय ते खरोखरी कसं त्या पुस्तकांमध्ये आहे आणि मग ते जाणवत राहतं. मी आधी आता डायरेक्ट प्रश्नांवरती येतो. दासबोधांचं आपल्याला समासांचं सिलेक्शन करायचं होतं. तुम्ही सांगितलं होतं की प्रत्येकाने आपापला समास ठरवायचा आहे, दशक ठरवायचं आहे आणि सांगायचं आहे. आता कसं झालं, दशक ठरवताना आहे ना, सुरुवातीला मला वाटत होतं, म्हणजे मी काही ध्यानातून प्रश्न त्यावेळेस सोडवला नव्हता. म्हणजे माझ्या डोक्यात सारखं होतं की मला एक पूर्वीपासून एक समास खूप आवडायचा. घराबद्दल एखादं असंही असेल की आता आम्ही घराचं बांधकाम चाललंय वगैरे वगैरे, त्यामुळे मला तो आवडत होता. म्हणून सारखं वाटत होतं की तो दशक जो आहे ना, तो ज्या समासामध्ये जिथं आहे तो दशक आपण घेऊयात. म्हणून मी शोधलं, चाळलं माझ्या माझ्या पद्धतीने. पण मला काही तो सापडला नाही. तोपर्यंत भराभर सगळ्यांनी आपापले दशकांची वाटणी करून घेतली होती आणि मग मला आठवा दशक नाही, पण अजून काही दशक राहिले होते. पण मग मी आठवा दशक घेतला. कारण त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. आता ह्या आठव्या दशकामध्ये काय आलेलं आहे? आपल्या देवदर्शनापासून मोक्ष लक्षणापर्यंत सगळं आलेलं आहे, किंवा आत्म्याचं जे स्वरूप आहे, कसा आपला प्रवास होतो, तो सगळा स्टेप बाय स्टेप यामध्ये समर्थांनी सांगितलेला आहे. आठवा दशक म्हणजे ऍक्च्युली सुरुवातीला जो समर्थांनी दासबोध लिहिलेला होता ना, तो 7 दशकांपर्यंत होता. तिथं त्यांनी पूर्ण केला होता. कळू नये म्हणून, म्हणजे सर्वसामान्यांना आणखी अति डिटेल कळावा म्हणून त्यांनी पुढं पुढं हे सगळं आणखी माहिती सांगत गेलेली आहे. आता यामध्ये सुद्धा कसं झालं, अं, अं, आता सॉरी, मी भरकटतीये जरा. तर मी ह्या पद्धतीने नाही का, दशकाचं सिलेक्शन, म्हणजे मग मी आठवा दशक, बाकीचे जे राहिलेले दशक होते त्याच्यामध्ये सगळे वाचले, बघितले आणि त्यामधून मी आठव्या दशकाचं सिलेक्शन केलं. आता हा दशक वाचताना विहंगमशी काय हे आलं बरं का, समानता आली त्याबद्दल सांगायचं झालं ना, तर ताई आपल्याला पहिल्यापासून सांगतात, अरे मला भज, मला भज, मला भज. अनेकदा त्या हे जाणीव करून देत असतात. आणि हीच जाणीव किंवा हीच माहिती समर्थ सुद्धा आपल्याला सांगत आहे. तोच आत्मा स्वानंद घन. हं? यामध्ये सुद्धा त्यांनी तेच सांगितलेलं आहे. म्हणजे अ, त्यामध्ये असं, म्हणजे विहंगम मधून जे काही ज्ञान आलेलं आहे, किंवा आपण एका ठिकाणी बघा, धारणा ध्यान सुटे, कल्पना निर्विकल्पी उरे. आता धारणा आणि ध्यान सरे म्हणजे काय? ध्यान तर ताई आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने शिकवतात. ती धारणा कशी करायची ते सुद्धा सांगतात. आता परवाच अमृताताईंनी पण जो घेतला की त्यामध्ये सुद्धा सांगते. त्यामध्ये सुद्धा त्यांनी आपल्याला हेच सांगितलेलं आहे की डीएनएचं जे ऍक्टिव्हेशन घेतलेलं आहे, त्यामध्ये सुद्धा त्यांनी काय सांगितलेलं आहे की अवेअरनेस मध्ये राहा.
अवेअरनेस मध्ये राहा. खरं खरी सांगते, म्हणजे त्या इतक्या वेळा सांगत असतात, ताई सुद्धा सांगत असतात, दोघी जणी खूप अवेअरनेस मध्ये राहा सतत सांगत असतात. पण काय आहे, आम्ही इतकं संसारात रमलोय की तो अवेअरनेस आहे ना, म्हणजे काल मी ते डीएनएचं रेकॉर्डिंग ऐकत होते तेव्हा लक्षात आलं आपल्याकडनं काय सुटलं. म्हणजे समोर असून सुद्धा आपली जी बुद्धी इकडे तिकडे जाते ना, तिला सतत पकडून आणा समर्थांनी सांगितलेलं आहे. ताई मंगलताई, अमृताताई सुद्धा सांगतात की जाते तुमची, मन तुमचं भरकटू देऊ नका, परत त्याला जागेवर आणा, परत त्याला जागेवरती आणा. सतत सांगितलेलं जे ज्ञान आहे ना, त्याचं मनन चिंतन करा. मग नुसतं मनन चिंतन करा का, तर नाही, ते लिहा. आधी ते ग्रंथांतरी वाचा. आणि हे सगळं दुष्चितपणाचे जे लक्षण आहे की नाही, त्याच्यामध्ये हे सगळं दिलेलं आहे की तुम्ही म्हणता मला हे कळलं, मला ते कळलं, पण तसं नसतं. ते काही क्षणापुरतं कळलेलं असतं, पुन्हा आपण पहिला पाढा शून्य. समर्थ पण असं सांगतात आपल्याला. ताई सुद्धा अनेकदा, म्हणजे खरोखरी त्या कित्येकदा सांगत असतात, हे लिहा, ते करा, ते करा. त्यांनी जे सांगितलेलं असतं ना भाव, का माहिती नाही, जातो आणि नंतर जाणवतं की अरे हे असं झालं. तर हे जे काही असं होतं ना आपलं, याला म्हणतात दुश्चित्तपणाचे लक्षण. आणि मग त्याला आणण्यासाठी समर्थ सुद्धा 10-10 वेळा त्यांनी तेच का सांगितलेलं आहे, कारण त्यांना माहिती आहे हे सगळे आम्ही सगळे जीव अल्पमती बुद्धीचे आहोत. आम्हाला 10 वेळा सांगितल्याशिवाय कळणार नाही, म्हणून ते आपल्याला परत 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 सांगत असतात. गुरूंचं लक्षण ते आहे, गुरूंची लक्षणं दिली त्याच्यामध्ये त्यांनी ते सांगितलंय. आणि मला खूपदा असं जाणवतं की मंगलताई सुद्धा आहे ना, म्हणजे त्या क्षणापुरतं ते चिडतात, पण त्या चिडतात कशासाठी, आपली उन्नती व्हावी म्हणून. आणि असं करून त्या म्हणतात अनेकदा, मी आता सांगणार नाही, पण खरंच सांगायचं तर त्या पुन्हा सांगतात. त्यांना काय आहे, गुरूंचा हाच ह्याच्यामध्ये जाणवलेला भाग आहे की नुसतं स्वतःला पुढं घेऊन जायचं नसतं, तर त्यांना आपल्या बरोबर सगळ्यांना पुढं घेऊन जायचं असतं. म्हणजे हे साम्य कुठं कुठं तरी आलंय. आता अमृतते सुद्धा म्हटल्यात की आपल्या प्रत्येकासाठी 3 देवदूत दिलेले आहेत, पण आता 3चे 5 झालेले आहेत. एखादे ते जे 2 देवदूत असतील ना, ते या दोघी असतील आपल्या. म्हणजे आपल्याला पुढं नेण्यासाठी हे जे सांगितलेलं आहे की नाही, आता पृथ्वी 5व्या आयामात जाते वगैरे वगैरे, ह्याचा कमी कमी शब्दांमध्ये कुठं कुठं उल्लेख आलेला आहे. पण जेव्हा ताईंनी हा प्रश्न सांगितला ना, तेव्हा जाणवलं की अरे हे आहे तिथे. तर त्यातल्या एका ह्याच्यामध्ये आलेले आहे कुठेतरी की जेथे 2 पक्ष आटती. आता 2 पक्ष आटती म्हणजे आता 2 पक्ष, आणि म्हणजे गुण आणि निर्गुण, किंवा आत्मा आणि परमात्मा, असं आपण धरायला काही हरकत नाहीये. म्हणजे हे 2 पक्ष जाणार आहेत आणि मग फक्त काय शिल्लक राहणार आहे, तर परब्रह्म तत्व शिल्लक राहणार आहे. याचा अर्थ दासबोधामध्ये पण सांगितलेलं आहे की हे सगळं नाश होणार आहे आणि आपण पुढं परब्रह्मामध्ये जाणार आहोत. आणि संपूर्ण ह्याच्यामध्ये सतत स्नोई 5 मिनिटं थांब. दोन्ही पक्षांमध्ये आपल्याला हेच सांगितलेलं आहे की आपण जे करतो आहोत, जे आपल्याला धारणा ध्यान करत आहोत, ही संपून आपण कुठे जाणार आहोत, समाधीकडे जाणार आहोत. म्हणजे धारणा ध्यान समाधी हे ध्यान धारणा नुरे, कल्पना निर्विकल्पी नुरे. हा असा तो त्यातला जो काही हा श्लोक आहे, हा मला खरी म्हणजे माहित नाही का, तो खूप असा लक्षात राहिलेला आहे. कारण आपण जे रोज करत आहोत ना, ते यामध्ये जाणवलेलं आहे. आणि खरी म्हणजे दासबोध वाचायला घेतला तेव्हा कुठंतरी ही तुलना होऊ लागली. नुसतं मंगलताई जे विहंग मधून सांगतायत ह्याची झाली का, नाही. आपण जे गुरुचरित्र वाचलं, ज्ञानेश्वरी वाचली, त्याची सुद्धा तुलना ऑटोमॅटिक होऊ लागली. या सगळ्यांचं काय सांगणं आहे की तुम्ही आहे ना, जो आपला सोहम जो आत्मा आहे, ज्ञानेश्वर सुद्धा म्हणतात बरं का, सोहम जो आत्मा आहे तो स्वानंद घन आहे.
आपण ह्या सगळ्यांनी काय करायचंय, स्वतःला भजायचं आहे. त्या मी म्हणू नका. मी म्हणजे कोणीही नाही. जेव्हा आपण म्हणतो ना, म्हणजे आता बघा, आपले अफर्मेशन सुद्धा आम्हीकडे वळलेले आहेत. हं? म्हणजे जसं अफर्मेशन वळत चाललेलं आहे, त्या पद्धतीनेच आपण आपली वृत्ती सुद्धा बदलायची आहे. मीपणा सोडून आम्ही हा विषय लक्षामध्ये ठेवायचा आहे. आता ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा सायुज्य मुक्ती सांगितलेली आहे. ज्ञाने दासबोधामध्ये सुद्धा जी मुक्ती सांगितलेली आहे तिला स्वायोज्य मुक्ती म्हणतात. स्वायोज्य मुक्ती म्हणजे आपण ब्रह्म होऊन जाणार आहोत. आता ताईंचं सुद्धा आपल्याला, म्हणजे आपण हे ग्रंथ आत्ता वाचायला लागलं किंवा आपल्याला आत्ता कळायला लागलेले आहे. पण विहंगम मध्ये आपल्याला सुरुवातीची जर समजा तुम्ही टेक्निक जर समजा आठवली ना, की तेव्हा त्याच्यातून आपल्याला हेच सांगितलेलं आहे. काय? की आपण जो आहोत तो आत्मा आहोत आणि फक्त आत्माच आहोत. मीपणा नाही. आपल्या सगळ्यांना कुठं जायचं आहे? डायरेक्ट मंगलताई म्हणतात, हा मी चालले बाबा 5व्या आयामामध्ये, मला नाही इथं राहायचं. पण असं म्हणतात आणि पुढच्या वेळेस टेक्निक चला सगळ्यांना हात धरून आपल्याला पण घेऊन जातात. तर हे सगळं सांगायला खूप आहे. पण कसं वेळेचं भान ठेवून एवढं सांगते, एवढं नक्की सांगते की विहंगम जी दिशा नेतोय ना आम्हाला, म्हणजे आम्ही एका वेगळ्या वातावरणामध्ये ऑटोमॅटिकली इथं आल्यावरती जातो. अजून आम्हाला तितकी विरक्ती जी सांगितलेली आहे, समर्थ सुद्धा सांगतायत, ताई सुद्धा सांगतायत, ती जमत नाहीये. ते मनाचं दुष्चित्त रूप निरूपण आहे. हळूहळू त्यामध्ये सुद्धा बदल होत आहे. आता तुम्ही म्हणाल 3:30 वाजल्यापासून ध्यान करायचंय. आज सांगते म्हणजे आपल्याला हे देवदूत असतात ते जाग करत असतात किंवा ताई उठल्या असतील म्हणूनही असेल. 3:30ला 5 कमी असताना बरोबर जाग आलेली होती. मोबाईल मध्ये बघितलं किती वाजले. जागी होते पण ध्यान किंवा असं काही झालं नाही. उठावं का, उठून बसावं का, बरं असू दे आज पहिल्या दिवशी नको बाबा डायरेक्ट 3:30 पासून. मनाचं दूषित निरूपण म्हणजे तिकडं काही जणांचं सुरू झालं, पण आपल्याला जमेल का 3:30 वाजल्यापासून? पित्तच नाही ना होणार. हे नाना विकार मनामध्ये, हे जे विकार आपल्याला घालवायचे असं समर्थांनी सांगितलेले आहे. पण पहाटे उठल्यावर जाग त्या तत्वानी आपल्याला जाग आणून दिल्यावर सुद्धा हे जे विकार आहेत ना आपले, हे जोपर्यंत आपण घालवत नाहीये तोपर्यंत आपण काही करू शकत नाही. मगाशी ताई सांगत असताना हे जाणवलं की अरे उठलेत की काही जण, बसलेत की ध्यानाला, मग आपण काय हरकत होती गादीवरती तरी उठून बसायला. म्हणजे मी तेव्हापासून जागी होते, पण शेवटी उठायची वेळ झाल्यावरतीच मी उठले. काय हरकत होती? म्हणजे आपल्याला हे सगळे गाईड करत असतात आपले देवदूत किंवा हे. पण करणं जे आहे ते आपल्याला करावं लागतं ना, तर ते कुठंतरी कमी पडतंय. हे दासबोधामध्ये पण हेच सांगितलेलं आहे पहिल्यापासून शेवटपर्यंत, की तुम्ही स्वतः करा, तुम्ही स्वतः करा, तुम्ही ब्रह्म आहातच. म्हणजे हा जो दशक होता ना, तो देवदर्शनापासून मोक्ष लक्षणापर्यंत संपूर्ण दशक आहे. शून्यत्व निरसनापर्यंतचा दशक होता हा सगळा. तर ह्यामध्ये हेच सांगितलेलं आपल्या सगळ्या स्टेप बाय स्टेप, स्टेप बाय स्टेप, स्टेप बाय स्टेप. पण आम्ही जातो आणि अडतो. तर अभिहंगमचे पण खरोखरी खूप धन्यवाद की ते आम्हाला सगळ्यांना बरोबर घेऊन जात आहेत. आमच्याकडनं काही चुका घडतायत त्यासाठी आम्हाला माफ करा. हा, एवढंच बोलू का? कारण ह्याच्यामध्ये अजून सुद्धा सांगितलेलं आहे त्यांनी की मला काय आवडलं तर तुझं तू गुण गुणा बने, अ, गुण सगुण झाले निर्गुण. म्हणजे जे गुण आहेत सगुणामध्ये तेच निर्गुण झालेले आहे. आता आम्ही सगळे सगुण आहोत. हळूहळू आमची वाटचाल निर्गुणाकडे चाललेली आहे आणि ती वाटचाल तुम्ही घडून घेत आहात मंगलताई. म्हणजे हे प्रत्येक ओबीमध्ये जेव्हा आपण कंपॅरिझन करतो ना तेव्हा जाणवतं की हे काय सांगितलेलं आहे विहंगम मध्ये आणि काय दासबोधामध्ये सांगितलेले आहे. आता
आपला आणखी एक दोन ठिकाणी पण उल्लेख आलेला आहे. अ, अ, काहीतरी एक म्हणे सर्व नासे. आता हे बघितलं पाहिजे एकदा. काल मी चालताना मला पूर्ण ओवी आठवत होती. एक म्हणे सर्व नासे म्हणजे हे ही सृष्टीचा सगळा नाश होणार आहे, कारण की हे काय आहे, तर ही सगळी माया आहे. आता ताई मायेचंच निरूपणाबद्दल सांगितलं, ही सगळी माया आहे, ही केवळ त्याला थोडक्यात असं असं म्हणूयात, असं म्हणणं योग्य नाही, पण आपल्याला कळतं या भाषेमध्ये म्हणून, की देवाला एकट्याला कंटाळा आला, त्याला टाइमपास हवा म्हणून त्यांनी ही सगळी सृष्टी निर्माण केलेली आहे. आणि आता त्याला बास झालं, ही सृष्टीचं काही होत नाहीये नीट, बास आता त्याचं मन रमलेलं आहे, आता दुसरी काहीतरी सृष्टी बनवूयात म्हणून तो आपल्याला सगळ्यांना पाचव्या आयामाकडे म्हणजे पुढच्या दुसऱ्या पृथ्वीमध्ये घेऊन जाण्यास तयार झालेला आहे. तर ह्याचा सुद्धा उल्लेख ह्या इथे ह्या शेवट माझ्या अंदाजाने जो आहे ना शून्यत्व निरसन, त्याच्यामध्ये आहे. आणि काल मंगलताई सुद्धा हेच सांगत होत्या. तेव्हा मला असं कुठंतरी असं मी प्रवासात होते, मला सारखं जाणवत होतं, हे ऐकलंय का आपण, हे हे झालंय का. तर हे कुठंतरी एक असतं आणि ते जाणवत असतं, ते एकमेकांमध्ये असतं. फक्त हे असं आपल्याला बोलायला दिला किंवा मनन चिंतन करायला लागलो की या गोष्टी आणखी प्रकर्षाने जाणवतात. आता यामध्ये मला स्वतःला संदेश काय मिळाला आहे, तर खरंच स्वतःला संदेश हाच मिळतोय की ही ऊर्जा आपल्याकडनं करून घेत असते. तुम्ही कुठलीही भावना मनामध्ये न ठेवता तिला सरेंडर जा. जे काही सांगितलेलं आहे त्याच्यावर मनन चिंतन करा. हेच ह्याच्यामध्ये पण सांगितलेलं आहे. ते हा संदेश मी घेतलेला आहे याच्यामधून. अहम ब्रह्मासी, तर हा किंवा सोहम आत्मा स्वानंद घन, ह्या दोन गोष्टी सतत जप करणं किंवा या सतत दोन गोष्टींवरती लक्ष ठेवणे आणि आपली वाटचाल करणे, एवढंच हे आहे. विहंगमनी मला ही संधी दिली त्यासाठी विहंगमचे, मंगलताईंचे मनापासून धन्यवाद. मनापासून धन्यवाद. धन्यवाद मॅडम, मृदुला मॅडम, तुम्ही छान सांगितलं सर्व. शेवटी मला एक विचारायचंय की तुम्हाला जे हवं होतं ते मिळालं का मग तुमच्या समाजामध्ये? जसं काल अमृता मॅडमने सांगितलं त्यांना बरोबर ते आलं, हा 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 तर ते सांगते अशा तुम्हाला बऱ्याचशा. मिळालं का? हा. हो हो सांगते बऱ्याचशा गोष्टी त्यामध्ये समासामध्ये मिळाल्या. म्हणजे मी खरं सांगते, अ, मला पेनाने लिहायचा भयंकर कंटाळा आहे. आणि किंवा त्या सुमारास सांगते, ते दुष्चित्त निरूपण जे आहे की नाही, तो जो समास किंवा, तर त्या समासामध्ये माझ्या मनामध्ये असलेल्या अनेक ज्या गोष्टी आहेत ना त्यांचं निरूपण त्यामध्ये झालेलं आहे. म्हणजे तो एकमेव असं मला वाटलं की हा माझ्यासाठीच लिहिलेला आहे का. कारण सांगते बरं का, त्या सुमारास आपली चर्चा चालली होती, झोप कोणाला जास्त येते वगैरे वगैरे. हम्म. हा, तर तर ते आळसाचं लक्षण दिलेलं आहे त्यांनी त्याच्यामध्ये. म्हणजे आपण त्यातून पळवाट काढतो की हे असं होतंय असं होतंय असं होतंय, तर तसं नाही म्हणे, की तुम्ही असं म्हणता आणि मग त्या ह्याच्यामध्ये म्हणजे मला, मी माझ्या झोपेला काय केलं का, हा सगळ्यांनाच होतंय म्हणजे आपल्याला होतंय, कुठंतरी चुकत होतं. त्यावेळेस त्या थंडीचा तो कालावधी होता वगैरे वगैरे. पण ना, दुपार सुद्धा म्हणजे मी म्हटले होते की त्या सुमारास मला, आधी निद्रा देवी माझ्यावरती फार प्रसन्न आहे, मी पडले की मला झोप लगेचच लागते, मात्र उठवायच्या वेळेस पण ती उठवते, एवढं मात्र आहे. आणि जेव्हा मी ठरवते की आता मला झोपायचं आहे, हे सगळं उरकलंय, आता आपण झोपायचंय असं म्हणून डोळे मिटले की मला झोप लागते. हा, तर मला परत मेन ह्याच्यावरती, तर मला जे हवंय ना ते त्या समासामध्ये संपूर्ण आलेलं आहे. आपण का लिहायचा, का अभ्यास करायचा, मग ह्या ग्रंथामध्ये काय सांगितलेलं आहे, ह्याचं सगळं जे आहे ना ते त्या समासामध्ये मला असलेले जे काही प्रश्न पडत होते, की कसा अभ्यास करायचा, काय करायचंय, कुठं कुठं वाचायचंय, म्हणजे तुला मनामध्ये शंका आली तर त्याचं निरसन तू स्वतः करायचं आहे. आणि गुरु रागवले तर मनावरती कसं घ्यायचं नाही, हे सुद्धा त्याच ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. म्हणून मला तो समास अ, जास्त आवडला म्हणजे खूप संपूर्ण छान. दशकामध्ये. बघा आता सगळ्यांनी बघा, अमृता मॅडमनाही काय हवं तर बरोबर तो समास आला.
मृदुला मॅडमनी सुद्धा शोधण्याचा प्रयत्न केला की आपल्याला हे घ्यावं, तर तो काही सापडला नाही. पण शेवटी जो निवडला, जो राहिला असं म्हटलात, बऱ्याच जणांनी दिला आणि मग यांनी घेतलं. त्याच्यात ते होतच होतं. म्हणजे हे काय घडतं ते नकळत घडत नाही. इंटेन्शन इज द सोल कॉज ऑफ एव्हरीथिंग. हे फार महत्वाचं आहे. तर ऍक्च्युअली मृदुला मॅडम आणि अमृता मॅडम दासबोध दासबोध करत होत्या म्हणून हा आपण घ्यायचा ठरवला. की चला मृदुला मॅडम पण आहेत, अमृता मॅडम पण आहेत. आणि जेव्हा डिक्लेअर केलं तेव्हा शैलजा मॅडम लगेच म्हटल्या, हो हो मृदुला मॅडम पण छान करतील, त्या सगळं याच्यातच आहेत. असं पण मला आठवतं आता. तर बघा, मॅडम म्हणतात तसं खास दोघी आहेत म्हणून घेतला गेला. जसं आपण गुरुचरित्र सुजाता मॅडम म्हटल्या म्हणून घेतला गेला. एवढंच काय, तर काल श्रद्धा कदम मॅडमना सुद्धा म्हटलं, मॅडम तुम्हाला काय वाचावंसं वाटतंय ते बघा, ते घ्या. म्हणजे प्रत्येक साधकाला डोळ्यापुढे ठेवून त्याला काय प्लॅटफॉर्म मिळेल, तो कसा पुढे येईल. आपण मुलांचा जो प्रोग्राम ठेवला त्याच्यामध्ये सुद्धा कलाकृती पुढे याव्यात, ज्यांना काय येतं. उदाहरणार्थ अर्चना सोनसळे मॅडम, सगळं डिझायनिंग होतंय ते तुमचा उद्देश ठेवून डिझायनिंग होतंय. ही ऊर्जा पण करून घेतीये. आणि एकत्र जे काही आपण येऊन करतोय त्याला फार महत्व आहे. आपल्याच याला उन्नतीला आपणच एकत्र येऊन, मग जसं दोघी आहेत म्हणून ठेवला गेला आणि किती लोक आले पुढे सगळे. दासबोधला खूप सुरुवात झाली की ज्यांना कॉन्फिडन्स पूर्वी कधी नव्हता, पूर्वी कधी बोलले नव्हते, ते आले आणि चांगलं केलं त्यांनी, एक स्टेप आयड गेले. तर हे सगळं छान आपलं चाललेलं आहे, ग्रुपवर छान चाललेलं आहे. तर मृदुला मॅडमनी महत्वाचा पॉइंट एक सांगितला की आत्मा, अंतरात्मा विरून जाणार आहेत, आता उरणार आहे परब्रह्म. पुन्हा मी तो प्रश्न दिलेला आहे की युग परिवर्तना रिलेटेड याच्यात काय आहे तुमच्या दशकात. तर ते मॅडमनी सांगितलं. तर सगळ्यांना याच्यावरही फोकस ठेवायचा आहे. आणि धन्यवाद मृदुला मॅडम. हा आता कोण ताई, बोलणार आणखी आहे? एक सांगते. हा हा, बोला. एकच, फक्त एकच हा सेकंद हा बोलते. बोला. म्हणजे हा जेव्हा आपला दासबोध वाचन चालू होतं त्याच्यानंतर लगेचच आमचं गडावरती शिबिर होतं ना, हो. तिथं मला अनुजा मॅडम भेटल्या होत्या, अनपेक्षितरित्या भेटल्या होत्या. सांगितलं नाही म्हणजे तुम्ही. हा, नाही नाही, हो. त्यावेळेस मी गडावर होते आणि नंतर पण खाली आल्यावरती विसरून गेले. त्या आणि काकू दोघी जणी तिथं भेटल्या. सकाळचं आमचं हम्म. सेशन चाललं होतं, घेणारी बाहेरची होती. पण इतका तो त्या क्षणाला आनंद झाला ना की काही बोलायला नको. आणि म्हणजे काकूंकडे बघताना खूपदा असं जाणीव झाली की त्या बऱ्याचशा माझ्यासारख्याच दिसतात. दिसतायत का? अनुजा मॅडमची आई का? हा हा, खूपदा म्हणजे बर माझ्या बर बर. आईचं आणि त्यांचं थोडंसं असं साम्य, माझ्या हो. मावशी वगैरे सगळ्या अशा एकसारख्या हे केल्या आता बोलताना ना त्या. सुद्धा काही वाक्य तुम्ही अनुजा मॅडमच्या स्टाईलने बोललात माहिती. हा, असणार आहे कुठेतरी कनेक्शन ते आपण असणार आहे कनेक्टेड असं. आहोत तेच सांगते ना मी. आणि हा, हे खूप होणार आहे आता, लागण लागण होत व्हायला. जाणार आहे भराभरा. त्यामुळे तर हम्म, ग्रुपमध्ये येणाऱ्यांची काळजी घ्यायची आहे. हम्म, हम्म, हम्म. तर नाही, आणि तुम्ही जे हे जे झालं तुम्हाला काही बोलायचंय अजून? हा. हा, नाही, आणि हे जे तुम्ही म्हणता ना लागण, ते हम्म. 3:30ला जाग येणं, ही एक लागणच झाली ना. हा, मग त्याच्यावरच मला बोलायचंय की 3:30 ही वेळ देवदूतांची तर आहेच आहे. पण तुम्ही जे मनाला खंत वाटून घेतली ती नाही घ्यायची. मी सांगितले तुम्ही झोपूनच ध्यान करायला लागा 9 तारखेपर्यंत. असं काही नाही उठून बसा तुम्ही. एक अलार्म लावा, अलार्म लावला की श्वासावर लक्ष ठेवायला लागा. भलं तुम्ही झोपून करा पडलेल्या अवस्थेत, हे करा. कारण कसं आहे की तुम्ही समजा 3:30ला अलार्म लावला, उठणं बसणं होत नाही, मग काहीच होणार नाही. तर श्वासावर लक्ष ठेवणं तर सहज होणार आहे पडलेल्या अवस्थेत. त्याच्यात जर वॉशरूमला वगैरे उठलं तर 2 मिनिटं फक्त बसा. 2 मिनिटं ज्या वेळेला बसाल तुम्ही, त्याला यांच्याशी कनेक्शन केलं जातं, मेसेजिंग यायला सुरुवात होते. आणि महत्वाचं, तुम्ही पडून जरी श्वासावर लक्ष ठेवायला लागलं तरी ते कनेक्शन होणार आहे. या ऊर्जेमध्ये जे काही असतं ते लवकर आपण ग्रहण करू शकतो. तर काही खंत वाटून घेऊ नका. झोपलेल्या अवस्थेत अवेअरनेस मध्ये राहा, श्वासावर लक्ष ठेवा. ठीक आहे. तर हळूहळू होईल. आपल्याला काय 3:30ला उठल्यावर तरी काय, कोणी 5 मिनिटं करेल, कोणी 10 मिनिटं करेल, पण उठणं तर होईल. ग्रुप ऊर्जा असेल, त्या ग्रुप ऊर्जेचाही खूप फायदा होणारच आहे ना.
तर एकमेकांच्या साठीच मी म्हटलं की चला आता ज्यांना कोणाला यायचंय त्यांना येऊन करू देत. तर खूप खूप धन्यवाद मृदुला मॅडम. आता कोण बोलतंय? अजून कोणाला बोलायचं एक घेऊयात, मग उरलेले मॅडम उद्या. मी बोलू का? हा बोला बोला. तर आपल्याला नमस्कार. उद्या हम्म. उद्या सगळ्यांना चान्स. उद्या तयार राहा ज्यांना बोलायचंय त्यांना. एक मिनिट हो मॅडम, तुम्हाला व्हिडिओ सुरू करते, मी स्पॉटलाइट देते. हो हो. हा हा बोला मॅडम. नमस्कार सर्वांना. आत्ता मला एकदम असं बोलावंसं वाटलं, कारण दोन गोष्टी मला प्रथम महत्वाच्या सांगायच्या आहेत. की 3:30ला आज मी जेव्हा उठले होते, आणखीन जेव्हा ध्यान करत होते, तर तुमचा विश्वास बसणार नाही कोणाचा, पण माझ्या डोळ्यासमोर अमृता मॅडम बसलेल्या मला दिसल्या. आणि त्याही ध्यान करत होत्या, मी त्यांच्या समोर ध्यान करत होते. आणि प्रथमच माझ्या मनात आलं की अरे ह्या इकडे कशा, ह्यांचं तर झालंय ना सर्व, तर मग एवढ्या पहाटे ह्या इथे कुठे आल्या अमेरिकेमध्ये. इतका मला भ्रम झाला. आणि तरी त्या होत्याच तिथे बसलेल्या. आणि नंतर मला कळलं की त्या का तिथे मला दिसल्या. कारण आतापर्यंत आपण जी विहंगम मध्ये सगळी टेक्निक शिकली, हृदय ध्यान म्हणा किंवा आपण आयुष्य बदलाचं जे शास्त्रीय मार्ग शिकलो, त्याच्यामध्ये पण आपण सबकॉन्शियस मनामध्ये जाऊन आपल्या इच्छा पेरल्या. ते सगळं आपल्यासाठी आपण केलं. आणि आज प्रथमच अमृता मॅडमना समोर बघत मी मनाशी, माझ्या मनात आलं की आजपासून पुढे आपण आपल्यासाठी काही मागायचं नाही. आणि तेच आज लगेच मॅडमनी सांगितलं की आपल्यासाठी काही मागायचं नाही. आणि मी तेव्हा आजच्या ध्यानामध्ये सर्वांच्या कल्याणासाठी, जगाच्या कल्याण होऊ दे, सर्वांची दुःख दूर होऊ देत, आणि पृथ्वी जी 5व्या आयामात जाणार आहे त्याच्यासाठी आमचा काही हातभार लागला तर लागू दे. एंजल्सना मी पाचारण केलं आणि सांगितलं की तुम्ही आता मला मार्ग दाखवा की मी कोणत्या मार्गाने जावं. म्हणजे आम्ही जिथे ध्यान वगैरे करतो किंवा मेडिटेशन करतो, त्या आमच्या मंगल मॅडम करून तर आम्हाला हे मिळतच आहे अमृता मॅडम कडून, आणि दिशा मिळतेच आहे. पण त्याला तुम्ही सुद्धा एंजल्स मला मार्ग दाखवा. आणि जे मी आतापर्यंत स्वतःसाठी मागत होते ते आता बास झालं, कारण ते न संपणार आहे. आणि आता जगाच्या कल्याणासाठी काहीतरी करायची मला संधी द्या. तर हे सांगायचं कारण म्हणजे आज अचानकपणे हा ध्यानात, मी म्हंटल ना मी 3:30ला बरेच वेळा उठते, कधी क्वचित राहिलं तर. पण तेव्हा माझं सगळं माझ्यासाठी मागणं असायचं, किंवा मुलाबाळांसाठी, संसारांसाठी, याचं हे होऊ दे. आज प्रथमच मला ही जाणीव झाली की आपल्याला आता लोकांसाठी, दुसऱ्यांसाठी मागायचं आहे. आणि हीच मी थोडीशी माझी सेवा अशी समजते. आणि हे आठवण करून देण्यासाठी किंवा जाणीव करून देण्यासाठी जणू काही अमृता मॅडम माझ्या समोर खोलीत बसून ध्यान करत होत्या, असं मला वाटतं. तर आता मी दासबोधावर थोडस बोलते. मला दासबोध वाचन का करावं असं वाटलं. मी पूर्वी, अगदी आमच्याकडे 20 एक वर्षापूर्वी ते पोस्टाच्या स्कीम्स होत्या ना, NSC मध्ये वगैरे इन्व्हेस्ट करायचं, तेव्हा एक गृहस्थ यायचे आणि ते सारखे शिवथरगडला जायचे. आणि ते मला म्हणायचे, मॅडम तुम्ही दोघं चला ना शिवथरगडला, शिवथरगड किती छान आहे, तिथे दासबोध लिहिला गेला रामदास स्वामांनी बसून. तर तेव्हा काही आम्ही मनावर घेतलं नव्हतं. आणि नंतर मग ते म्हणाले की त्यांच्या परीक्षा असतात, तुम्ही तर स्वतः प्राध्यापक आहात, तर मी तुम्हाला म्हणजे ते मटेरियल देतात सगळं, तुम्ही अभ्यास करायचा, दासबोधाची कॉपी मिळते तुम्हाला, तुम्ही अभ्यास करायचा आणि त्या परीक्षात पास व्हायचं, त्यातून तुम्हाला चांगलं ज्ञान मिळेल. ते तरी मी दुर्लक्ष केलं. आता मला वाटतं की मी का दुर्लक्ष केलं, तेव्हाच जर मी ते वाचन करून त्या परीक्षा दिल्या असत्या. पण प्रत्येक गोष्टीचा योग असतो आणि प्रत्येक गोष्ट जेव्हा मिळायची असते तेव्हाच मिळते. त्याप्रमाणे आता नंतर मी 22 मध्ये विहंगमला जोडले गेले, 22-23 असेल कदाचित, 2023. आणि नंतर जे ज्ञानबोधवरील सुंदर सुंदर कार्यक्रम, म्हणजे सगळेच कार्यक्रम सुंदर असतात, वेगवेगळी टेक्निक्स आम्हाला शिकायला मिळाली. प्रथम मी इथे ध्यान करायला शिकले. नाही तर ध्यान म्हणजे काय किंवा कसं काहीच मला माहिती नव्हतं. पहाटे पहाटे उठायचे मी, कारण
आमचं सकाळचं कॉलेज असायचं, त्यामुळे मला 4:30ला उशिरात उशिरा उठायलाच लागायचं. पण कधी तेव्हा पण लवकर जाग यायची, धसक्याने असेल की गाडी चुकणार नाही ना म्हणून. पण तेव्हा हे मनात काही नव्हतं की आता लवकर जाग आली आहे तर आपण ध्यानाला बसावं. म्हणजे ते काही, तो मार्ग आम्हाला इथे विहंगममुळे मंगलाताईंनी दाखवला आणि त्याच्याबद्दल मी खरंच त्या सर्वांची आभार मानते. तर जेव्हा दासबोधाचं हे सुरू झालं तेव्हाच माझं इकडे यायचा प्रोग्राम ठरला होता अमेरिकेला. मग मी म्हंटल तिथे जाऊन काय आता वेळेची गडबड होईल. 12 तासाचा बरोबर फरक, मग तो जाताना वजनावर मर्यादा असते, तर तो ग्रंथ मला नेता येईल का नाही वगैरे. त्यामुळे मी आधी काही नाव दिलं नव्हतं. आणि मग मी म्हंटल आपण गुगलला विचारूया की त्याच्याकडे दासबोध आहे का. तर सर्च केलं तर सर्व त्याच्यात जसाच्या तसा सगळं निरूपणासह मराठी भाषांतरासह म्हणजे मराठी अर्थासह, भावार्थासह म्हणूया कारण मराठीतच आहे दासबोध. तर भावार्थासह सगळं ते त्यांनी मला दाखवलं. मग मी म्हंटल अरे मग ठीक आहे ना, मग आपल्याला काही नाव द्यायला हरकत नाही. तोपर्यंत बराबर सगळे कोणी कोणी घेऊन टाकले होते दशक. मग मला आलं ते 3रं दशक. मॅडम म्हणाले आता बहुतेक सर्व गेलेली आहेत तर 3रं दशक घ्या तुम्ही. तर 3रं दशक घेतलं आणि जसं जसं मी आधी वाचून काढलं तर ह्या 3ऱ्या दशकामध्ये मनुष्याच्या जीवनातील सगळी दुःख सांगितलेली आहेत. अगदी गर्भावस्थेमध्ये प्रवेश केल्यापासून अगदी मरेपर्यंत मनुष्याला जी जी दुःख येतात ती सगळ्या दुःखांचं वर्णन ह्याच्यामध्ये केलेलं आहे. अगदी त्या 3 प्रकारचे ताप ह्याच्यामध्ये सांगितलेले आहेत. अधिभौतिक, आध्यात्मिक आणि अधिदैविक, असे 3 प्रकारचे ताप मानवाला होत असतात. बाहेरच्या प्राण्यांपासून, बाहेरच्या माणसांपासून, स्वतःचे आतल्या हात रोगराई, पूर्वजन्मीच्या पापाचे, अशा अनेक प्रकारच्या वेदना आणि दुःख मनुष्य भोगत असतो. आणि त्या ती दुःख भोगल्यानंतर, आणि ते का आपल्याला भोगायला, म्हणजे जो आत्मा असतो तो आत्मा जणू याच्यामध्ये असा उल्लेख केलाय की तो आत्मा शरीर धारण करतो. कारण शरीर धारण केल्याशिवाय त्याला असं वाटतं की आपण आता थोडस काहीतरी बघूया आपण काय आहे पृथ्वीवर जाऊन मजा, तिथे सगळं ते बघूया. तो शरीर धारण करतो आत्मा, त्याचा लोभ असतो, त्याला हवं असं वाटणार असं काहीतरी असतं. शरीर धारण केल्यावर त्याला कळतं की अरे आपली चूक झालेली आहे. कारण गर्भावस्थेपासून फक्त दुःखच दुःख आहे. म्हणजे सुख आणि आनंद ह्यांनी त्या पंचेंद्रिय जी असतात त्या पंचेंद्रियांचा उपयोग करून जे त्याला सुख हवं असतं तर ते खूपच चांगलं असेल असं त्याला वाटत असतं. कारण आत्मा जेव्हा असतो तेव्हा त्याला काही सगुण रूप नसतं त्याचं. आत्मा म्हणजेच निर्गुण रूप. तर त्याला सगुण रूपात यावंसं वाटतं म्हणून तो देह धारण करतो. देह धारण करून त्याला जे अपेक्षित असतं ते मिळत नाही आणि खूप खूप दुःख तो सहन करतो. आणि शेवटी मेल्यानंतर पण इथे म्हटलेलं आहे की यमयातना असतातच पुढे. तर ह्या यातनांपासून सुटण्यासाठी इथे दासबोध महाराज असंही म्हणतात की जो सर्व ताप सहन करतो, ह्या सगळ्या प्रकारचे ताप सहन करतो, तोच परमार्थ मिळवण्यास अधिकारी आहे, तोच परमार्थाच्या मार्गाला जाण्यास योग्य आहे. तर मला असं वाटायचं असं कसं, तो कसा योग्य आहे. तर त्याचा अर्थ असा की आपण सर्व दुःख भोगून झाल्यानंतर मग आपल्याला ह्यातला फोलपणा कळतो. तर तुम्ही सर्व दुःख भोगलेली आहेत आता, आता नको नको रे रामराया सोडव मला, हे जे आपल्या मनामध्ये जी भावना येते. आणि पुन्हा आपण जे सगुणाकडून निर्गुणाकडे, सगुण आणि निर्गुण यातला फरक सुद्धा मला या 3ऱ्या दशकामध्ये चांगला कळून आला. सगुण म्हणजे बाह्यरूप, सगळं पंचेंद्रियाने जे दिसतं ते बाह्यरूप, आणि त्या सगुणाच्या मागेच निर्गुण म्हणजे आत्मा दडलेला असतो. आणि तो आत्मा मृत्यूनंतर जेव्हा परमात्म्यामध्ये मिलन होतो, त्याचं विलीन होतो तो, आणि आत्म्याचं परमात्म्याशी मिलन होतं, तोच खरा क्षण आपल्याला सगळ्यांना साधायचा आहे. ते ह्याच्यामध्ये दासबोधामध्ये रामदास स्वामींनी पण सांगितलेलं आहे. 10व्या समासामध्ये त्यांनी वैराग्याचं महत्व सांगितलेलं आहे. तर आता आपण तर देह धारण केलेला आहे आपल्या आत्म्याने, आपण ही वाटचाल करत आहोत, संसार करत आहोत, सुख दुःख भोगत आहोत. तर वैराग्याचं महत्व असं की तुम्हाला विरक्ती आली
तरच मग तुम्ही परमार्थाच्या वाटेवर वाटचाल करू शकाल. तुमचं मन जर पुन्हा पुन्हा मागे वळून बघत असेल सुखांकडे, तर तोपर्यंत तुम्हाला ते परमार्थाकडे जावं आणि आपण काहीतरी त्याच्यासाठी प्रयत्न करावेत असं वाटणारच नाही. म्हणून वैराग्याचं महत्व अतिशय आहे. कशाची आसक्ती न बाळगता आपण ईश्वरावर विसंबून राहिलं पाहिजे. जे जे होईल, तुका म्हणे उभी राहावे, जे जे होईल ते ते पाहावे. त्याप्रमाणे आपण पूर्णपणे विरक्त झालो संसारातून. संसार तर करायचा पण त्याच्यात गुंतून पडायचं नाही, कारण आपण संसार मागून घेतलेला आहे हा. तर त्याच्यापासून पळवाट काढायची नाहीये आपल्याला. संसार करताना पण आपण विरक्त राहायला शिकलं पाहिजे आणि मगच आपली अं ज्या सगुणाकडून निर्गुणाकडे वाटचाल सुरू होणार आहे. नंतर अजून एक मला संधी मिळाली, मॅडमने दिली त्याबद्दल मी त्यांचे खरोखर आभार मानते. 16वं दशक पण मला वाचायला अनपेक्षितपणे मिळालं. तर त्याच्यामध्ये पहिल्या समासामध्ये तर वाल्मिकीचं सगळं वर्णन आहे. तो वाल्या कोळ्याचा वाल्मिकी कसा झाला, म्हणजे त्यांनी सुद्धा किती पापं केली. आणि ती पापं केल्यानंतर तो बायका मुलांना विचारायला गेला की माझ्या पापात तुम्ही सहभागी व्हाल का, तर ती नाही म्हणाली. तेव्हा त्याला उपरती झाली आणि मग त्यांनी तप करून तो वाल्मिकी ऋषी म्हणून पुढे प्रसिद्ध झाला आणि त्यांनी हे सगळं रामायण लिहिलं. तर पहिला समास वाल्मिकी बद्दल आहे आणि नंतरचे समास सगळे पंचमहाभूत जी आहेत त्यांच्या स्तुतीपर ते समास रचलेले आहेत. नाना उपासना आहेत, त्या उपासनांचं निरूपण आहे. आता पंचमहाभूतांचे गुणभूत निरूपण सगळं म्हणजे पृथ्वी असू दे किंवा वारा असू दे, पाणी असू दे, सूर्य, अग्नी, ह्या सगळ्यांचं एकेका समासामध्ये विस्तृतपणे ते आपल्याला कसे उपयोगी पडत आहेत. आणि ती पंचमहाभूत एकमेकात ह्या समासामध्ये ह्या दशकामध्ये म्हटलेलं आहे की पंचमहाभूत एकमेकात मिसळून गेलेली आहेत. एकातून दुसरं, दुसऱ्यातून तिसरं, त्याच्यातूनच मग शेवटी आत्म्याची निर्मिती झालेली आहे असाही उल्लेख आहे. आता मिसळून गेली पंचमहाभूत कशी एकमेकात मिसळतील आणि त्यांची कशी निर्मिती होईल एकमेकातून, असा प्रश्न मला पडला होता. मग जास्त बारकाईने मी वाचलं, परत परत वाचलं, तेव्हा मला कळलं की बघा सूर्याचा ताप असतो, त्याच्यामुळे पाणी असतं. आता आधी पृथ्वीवर सगळीकडे पाणी होतं, ते सूर्याच्या उष्णतेमुळे आटलं आणि 3/4 पाणी राहिलं, मग पृथ्वी तयार झाली. मग पृथ्वीमुळे कसं सगळ्या जीवांना आणि आपल्या सकट सगळ्यांना आधार मिळाला. वृक्षवेली हे सगळे, हे पण वृक्षवेली सुद्धा जीवच आहेत. म्हणजे सगळ्या जीवांना पृथ्वीमुळे आधार मिळाला. पृथ्वी नसेल, नाहीशी झाली तर आपण सर्व नष्ट होऊ. इथे म्हटलेलं आहे की कोणतंही, इथे का एकमेकात मिसळलेली आणि अवलंबून आहेत दाखवलंय. असं म्हटलंय की कोणतंही एक पंचमहाभूतांपैकी कोणीही एक नाहीसं झालं. सूर्य नाही उगवला, सर्व पृथ्वी नष्ट होईल. पाणी नाहीसं झालं, थोडे दिवस जगतील सर्व, पण अंतिम सगळे नष्टच होतील. वारा म्हणजे प्राणवायू, तो तर आपलं जीवनच आहे, तो नाहीसा झाला. वायूच जर नाहीसा झाला तर काय, थोडे दिवसात आणखीन कमी वेळात सगळी पृथ्वी नष्ट होईल. तर पाणी, अन्न, पृथ्वी नाही तर अन्न नाही, म्हणजे पाणी, अन्न, प्रकाश, प्रकाशाचं पण महत्व आहे, वायूचं महत्व आहे. हे सर्व याच्यापैकी एक जरी नष्ट झालं तरी आपला विनाश किंवा सर्व सृष्टीचा विनाश अटळ आहे. म्हणून ती अशी एकमेकांवर अवलंबून आहेत आणि त्या सर्वांवरच आपलं असणं अवलंबून आहे. आणि ह्याच 16व्या दशकामध्ये सगुण आणि निर्गुणाचं पण छान विवेचन केलेलं आहे. मी म्हंटलच तुम्हाला की आता जेव्हा देव सुद्धा अवतार घेतात तेव्हा त्यांना सगुण रूपातच यायला लागतं. कारण सगुण रूप म्हणजे आपल्या पंचेंद्रियांनी आपण ते बघू शकतो. नाक, डोळे, स्पर्श, गंध वगैरे, किंवा आपण पूर्ण मूर्ती त्याची बघू शकतो आणि मग आपण त्याची आराधना करू शकतो. तर त्याच्या मागे, तर ह्या दशकात काय सांगितलं आहे सगुण आणि निर्गुण याचं विवेचन करताना, की सगुणाच्या मागे जो आत्मा दडलेला आहे, सगुणाच्या मागे जे निर्गुण रूप आहे ते तुम्ही बघा आणि तुम्ही आराधना करता म्हणजे आत्म्याचीच त्या आराधना करत आहात. आणि प्रत्येक चराचरातील प्रत्येक जीवमात्रामध्ये आत्मा आहे आणि तो सगळ्यांचा एकच आहे. आणि जेव्हा मृत्यू होतो तेव्हा देह इथे पडून जातो, आणखीन आत्मा मात्र मग परमात्म्यामध्ये विलीन होऊन जातो. आता
ह्या दोन्ही, हे सगळं ज्ञान, मग आता मला खेद होतोय की हे सगळं आपण आधी का केलं नाही. पण म्हणतात ना की समय से पहिले और समय से ज्यादा ना किसी को मिला है ना किसी को मिलेगा. तर समय से पहिले हे काही मिळालं नाही, वेळ आल्यावरच ते आता मला मिळालंय. पण तरी सुद्धा हे मला मिळालंय आणि ह्याची मला गोडी लागली आहे. याच्यातून मला अम, अनेक नवीन, एक मी आता कॉलेजमध्ये होते तर आमचा विषय वेगळा होता. तर मी शिकले बीएससी, नंतर लॉ शिकले, मग ते शिकवलं. म्हणजे विविध विषय मी शिकले, पण ही एक ब्रांच म्हणतात तशी शिक्षणाची, ती ज्ञानाची, ती माझी राहिलीच होती. आणि ती आता मी परत नव्याने शिकते, परत परत न समजलेलं वाचून काढते, गुगल सर्च करून त्याचे अर्थ शोधते. आणि मला पुन्हा अतिशय आनंद होत आहे की आपण ज्ञानाची नवीन काहीतरी शाखाच जणू काही शिकत आहोत. आणि हे ज्ञान, मला माहितीये की हे सगळं कठीण आहे. विहंगम मधून सुद्धा मला खूप खूप शिकायला मिळालेलं आहे. आत्मा आणि परमात्मा, आत्म्याचं परमात्म्यामध्ये मिलन किंवा ब्रह्मांडीय ऊर्जा काय असते, तेच इथे सगळं म्हटलेले की आत्मानंतर, देह सोडल्यानंतर ब्रह्मांडातच विलीन होणार आहे. आणखीन ते सगळं जे विहंगम मध्ये आम्ही शिकलो त्याच्या पुढचं, आणि त्याला अम, बळकटी देणार असा हा दासबोध आहे. म्हणजे हे 2 दशक तर मी स्वतः वाचलेले आहेत, पण इतरांचं सुद्धा मी जे ऐकलेलं आहे त्याच्यातून पण मला हेच जाणवतं की हे सगळं ज्ञान आपल्याला, ह्या ज्ञानाची तोंडओळख आपल्याला मंगल मॅडमनी करून दिली. विहंगम संस्थेमध्ये आपण संस्थेमध्ये त्यांच्याचमुळे आलो. आणखीन त्याच्यामुळे खरोखर वेगवेगळी धार्मिक ग्रंथ आता वाचन त्यांनी ठेवलेलं आहे. आणि त्याच्यामुळे आपल्या ज्ञानाच्या कक्षा विस्तृत होत आहेत. तर आता ह्या एकंदर ह्याच्यापासून काय बोध घ्यायचा, असा पण एक प्रश्न होता की तुम्ही स्वतःला काय संदेश तुम्हाला पुढे जाण्यासाठी घेतला आहे. तर मी असा संदेश घेतला आहे की मी जी दशकं वाचली त्याच्यामधून असा मी संदेश घेतला आहे की जीवनात दुःखच आहेत, आणि अध्यात्माच्या मार्गावर जाण्यासाठी, ह्या दुःखांपासून सुटका करून घेण्यासाठी, जन्म मृत्यूच्या चक्रातून आपण बाहेर मला पडायचं आहे. आणि आता मी मागे वळून बघणार नाही. आणि अध्यात्माच्या मार्गावरचा माझा जो प्रवास आहे तो मी सतत चालू ठेवणार आहे. मला आता कळलेलं आहे की सगुण रूप म्हणजे काय आणि निर्गुण रूप म्हणजे काय ते कळलेलं आहे. आणि प्रत्येकात अहम ब्रह्मास्मी, माझ्यामध्येच आत्मा आहे, माझ्यामध्येच ब्रह्म आहे, मी ब्रह्मांडाचाच एक अंश आहे, मीच स्वतः क्रिएटर आहे, हे सगळं आता मला कळलेलं आहे. आणि आता मी जगाच्या उद्धारासाठी किंवा सर्व समाजाच्या उद्धारासाठी, सर्व प्राणी मात्रांसाठी जे काय करता येईल ते मी करायचं ठरवलेलं आहे. धन्यवाद. मॅडमनी मला ही संधी दिली. उपनिषद वाचण्याची पण मला मॅडमनी संधी दिली होती. आणखीन आपण सर्वजण 4:30ला उठून, कित्येक वेळा मला कळतं की हे कठीण आहे, पण तरी एकदा सवय लागली की लागून जाते. तर सगळेजण उठतात, सगळेजण ऐकतात. आणि समूह ऊर्जेचं पण महत्व आहेच. तुम्ही ऐकायला आहात म्हणून आम्ही बोलतो. कोणीच नसेल, आता समजा इथे आपल्याला 25-30चा आकडा दिसतोय, पण तिथे एकच आकडा दिसला तर मी कशाला बोलीन. तर म्हणजे तुमचाही सहभाग आहे, तुमचंही महत्व आहे, तुमच्यामुळेही आमच्या ज्ञानात भर पडत आहे. तुम्ही आहात म्हणून आम्ही ज्ञान घेत आहोत. आता जर असं ठरलं कोणीच येत नाही तर नाही वाचायचं, मग काय, मग कसं आम्हाला ज्ञान मिळणार. म्हणून सगळ्यांचा यामध्ये सहभाग आहे आणि मी सगळ्यांचे मनापासून आभार मानते. काही चूक असेल माझ्या याच्यात ज्ञानात किंवा समजण्यात झाली असेल तर त्याबद्दल क्षमस्व. धन्यवाद धन्यवाद. मॅडम. सुचेता मॅडम, धन्यवाद. हो जेव्हा हो. तुम्हाला उरलेला समाज दिला त्यावेळेला मी म्हटलं होतं की हा तुमच्यासाठीच खास आहे. उरलेला नव्हता तो, ऍक्च्युली मध्य नाही, मध्य उरलेला नव्हता. मध्य हो काहीतरी 2-4 घेऊन झाले होते. मी म्हटलं मॅडम हो, तुम्ही झाले हा होते. वाचावा, आणि मला हो असं हो वाटतं हा हो. तुमच्यासाठी, आणि तसंच झालं. तर अजून खूपच एक छान. महत्वाचं म्हणजे की आता मॅडम म्हटलं मला अचानक बोलावंसं वाटलं. तर ऍक्च्युली ते माझ्या हम्म. मनात चालू होतं की आता मला कोणाचं तरी नाव घेणं आवश्यक आहे. तर सुचेता मॅडम मी ठरवलं होतं की सुचेता मॅडम बोला. तर तेवढ्यात तुम्ही लगेचच म्हटलात मी बोलते. म्हणजे माझ्या मनात इकडे चाललंय की लगेच तुम्हाला उत्स्फूर्त झालं.
तसंच अजून फडणीस. एक उदाहरण सांगायचं म्हणजे सुचेता मॅडम नंतर युएसए ला जाणार म्हटल्यावर त्यांनी ग्रुप सोडून दिला. त्यामुळे मला काही जमणार नाही. आता मला युएसए ला जायचंय असं मध्येच त्यांना वाटलं, सापडत नव्हता त्यांचा दासबोध. हम्म. आणि ज्या वेळेला त्या म्हटल्या की मला जमणार नाही सोडला, त्याच वेळेला मला माहिती होतं की यांना कळत नाहीये त्यांच्याकडनं होणार आहे. आणि आम्ही त्यांना मेसेजही पाठवणार होते, पण मी पाठवलं नाही. पण मला वाटत होतं यांचा 101% होणार आहे. उगाचच यांनी ग्रुप सोडला. आणि त्यांच्या मुलाने आणून दिला चक्क त्यांना ना दासबोध तुम्हाला. हो, आणून दिला. आणून रामनवमीच्या दिला. दिवशीच मला त्यांनी आणून दिला. आणून दिला आणि मग की तू परत शोधत बसू म्हणे, नको आई, मग तू परत अभ्यास मला करायला घे. मेसेज आला की मॅडम होईल माझ्याकडनं वाचन. म्हटलं मला हो. माहिती होतं तुम्ही किती ग्रुप सोडायची घाई केली. असं झालं ते. तर तो पण हो. झाला, दशक घेण्यावर नाही झालं. आणि आत्ता सुद्धा मला बोलायचं, त्यांचं नाव घ्यायचं तर ते झालं. तर शेवटी आपण सगळे कनेक्टेड आहोतच. त्यामुळे हे जास्त आपल्याला होणार आहे. आता प्रश्न उरला तर उठण्याचा 3:30ला. तुम्ही तर उठताच आहात. हो. आणि तो काही प्रश्न नाहीये. हळूहळू सवय होती. तर तुम्ही मला फोन करा मॅडम आज जेव्हा फ्री असाल तेव्हा. बघा म्हणजे तुम्ही तिकडं वेळ मला माहिती नाहीये किती. एक हो, व्हॉट्सअपवर करीन फोन मॅडम. तुम्ही तुमचा हा. वेळ सांगा. मला आज काही नाहीये काम, नाही घरीच आता आहे मी. कधी पण करा. कार्यक्रम झाल्यानंतर मी झोपत नसते. बरं, ध्यान चालेल. झाल्यावरही मला फार कमी झोपायला मिळतं. क्वचित मी झोपले तर. हा, झोपण्याचं कोणी बोललं ना मृदुला मॅडम वगैरे, तर सगळ्यांनी हम्म. लक्षात ठेवा आता आपले झोपेचे पॅटर्न ऊर्जेमुळे बदलतायत. खाण्याचे पॅटर्न ऊर्जेमुळे बदलतायत. तर काही हम्म. संकोच वाटून घेऊ नका जास्त झोपलात तर. ऊर्जा घडवून आणती येते. त्यामुळं उलट झोपणंही जास्त चांगलं आहे. जेवणाचे पॅटर्न, जेवणाच्या वेळा, आवडी-निवडी खाण्याच्या, हे सगळं आपलं बदलत जाणार आहे. तर चला सगळ्यांना धन्यवाद. सुचेता मॅडम जे बोलले त्यांना धन्यवाद. उरलेल्यांनी ज्यांनी नावं दिली त्यांनी तरी उद्या बोलावं. नावं न दिलेले सुद्धा उद्या बोलू शकतात. तर धन्यवाद सगळ्यांना. चला भेटूयात उद्या.